आणि त्याप्रमाणे आता ते आपापल्या निवडणुकीच्या कामाला गेलेले आहेत. पाठिंबा दिलाय राज ठाकरे यांनी या उमेदवारांना, कारण त्या उमेदवारांचं समर्थन नाही, पाठिंबा दिलाय. आम्ही लोक सोबत असल्यामुळे त्यांना आम्ही मदत करण्याची आमची भूमिका आहे. सुधीर मुनगंटीवारांना मगाशी असं म्हटलं की राज ठाकरेंना पंतप्रधानांच्या शपथविधीच्या निमंत्रणासंदर्भामध्ये जर काही चूक झाली तर तुम्हाला ॲक्च्युली त्यांना फोन केला होता. त्यांचं म्हणणं आहे की माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांना कळवणार आहे की असं निमंत्रण न जाणं म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे. मला माहिती नाही त्या गोष्टीवरचं अजून, परंतु साहेबांना निमंत्रण आलं की नाही तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मला कल्पना आहे त्या गोष्टीची. मुनगंटीवारांना असं म्हटलं होतं की माझं तुमच्याशी म्हणजे बाळा नांदगावकरांशी बोलणं झालं. त्यांचा मला फोन आला होता, मी त्यांना सांगितलं, पण साहेबांचं परस्पर बोलणं झालं असेल तर त्याची मला कल्पना आहे. 13 तारखेला खरं तर महत्त्वाचा दिवस आहे. मनसेच्या 2 महत्त्वाच्या बैठका आहेत, निवडणूक देखील आहेत. कशा पद्धतीनं नियोजन असेल? एक इलेक्शन कमिशनची अध्यक्ष म्हणून जी नेमणूक करायची असते त्याची रीतसर निवडणूक होती आणि ती उद्या दुपारी 3 वाजता माटुंगा दादर कल्चरल हॉल जिथे आहे तिथे आहे आणि सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मुंबईतले स्त्री पुरुष विभागाध्यक्ष, सचिव, नेते, उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी बैठक रंगशारदाला सकाळी 11 वाजता. तर आता तुम्ही महायुतीसोबत आहात, तर आता जागा वाटपांसंदर्भात विधानसभेची चर्चा सुरू झाली आहे. अजून तसं काही नाही, परंतु आम्ही आमच्या भूमिका जी पहिल्यापासूनची आहे की आपण आपली तयारी करायची असते त्याप्रमाणे तयारी लागलो. संजय राऊत यांनी आरोप केलाय की मनसे हा जाण नसलेला पक्ष आहे. तर बोलायला काय जातं, जमिनीवरती कोण आहे ते लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांनी केलेलं जे काय वाढलेलं होतं त्या ताटातलं खाऊन आता तुम्ही मोठे झालेले आहात. मराठी माणसाने तुमच्याकडे किती लक्ष दिले नाही दिले ते तुम्हाला कळेलच विधानसभेमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावरची जास्त भाष्य न करणं उचित आहे. पण सुपारीबाज असे आरोप देखील केलेले आहेत. ते काय नेहमीचेच आरोप आहेत. अतिशय महाविकास आघाडीची सुपारी कोणी घेतली होती?